विचार सारासार विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुणी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुणी वाचे स्मरे राम धरी हाचे नेम अहरणी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुणीचे पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस कहे पाया काही पायावरी या वारकरी संतांच्या असो प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडले अभंग जगदवंद्य विश्वदेव देवमान्य संतमान्य असं देव निवासी श्री श्री तुकोबारा यांचा चाट करण्याचा मानवाला जीवनाचा उपदेश करण्यासाठी या भूतलावर देवाने आपल्याला काय कारणासाठी जन्माला गाठलं किंवा आपण या भूतलावर आल्यानंतर काय काय कारण करावं किंवा जेणेकरून या भवसागरामधून तरता येईल या चिंतनासाठी हा असा तुकोबारा तुम्हाला आम्हासाठी हा तो अभंगाची निर्मिती आहे। आता या भूतलावर सांगायचं असलं तर तुकोबारा सांगते या भूतलामध्ये अनेक जीवजंतू जे काय जन्माला येतात अनेक जीवजंतू कळत किंवा न कळत मरण पावतात पण तुकोबारा सांगते या भूतलावर जेव्हा मांडणी करायला लागली जेव्हा तुकोबाराने तीन वर्गामध्ये मांडणी केले आणि तीन वर्ग असं सांगायला लागले एक कर्म प्रधान वर्ग आहे आणि एक दुसरं भोग प्रधान वर्ग आहे आणि तिसरा असं ते विचार प्रधान वर्ग आहे। आता कर्म प्रधान वर्गामध्ये जे आहे ते साधू संत महात्म्याला कर्म प्रधान वर्ग येते। आता त्या साधू संत महात्म्याचा काय हा त्या महात्म्याला जेव्हा जगाचे म्हणले का जगाच्या कल्याणासाठी यावं लागलं मग ते आपोआप येतील मग जेव्हा जगाचं कार्य करायचं संपलं मग त्याला का कुणाला न सांगता तिने आपोआप जातील। अनेक ठिकाणी तुकोबारा किंवा अनेक साधू संत महात्म्यांनी आम्ही याचं कारण सुद्धा सांगितले आणि आम्ही काय काय कारणासाठी आलो किंवा कोणाच्या म्हणले बोलण्याच्यासाठी आलो आणि काय काय रक्षणासाठी किंवा काय हे कार्य केलो हे अनेक म्हणले ग्रंथामध्ये किंवा अनेक गाथ्यामध्ये आपल्याला अभंग पाहायला मिळतात। मग कुठून आले आम्ही वैकुंठ वासी आम्ही बंधन नाही आणि कोण म्हणले का जेव्हा जग बुडत हे जण न देखवे डोळा अरे जेव्हा जग म्हणले काय पापाच्या नगरीमध्ये बुडायला लागलं किंवा पाप अधर्मामध्ये बुडायला लागलं मग तुकोबारा आम्हाला
काय ज्या ऋषीने ज्या परमात्म्याने आम्हाला सांगितलं किंवा आम्ही स्वतंत्रपणे म्हणले का आम्ही या भूतलावर येतो आणि जगाच्या कल्याणा संतांची होते आणि देह कष्टविधी परोपकारासाठी आम्ही येतो आणि परोपकारासाठी आल्यामुळे आम्हाला कशाचं मृत्यूचं बंधन नाही आणि कुणाचं यायचं कुणाचं जायचं कशाही प्रकारचं बंधन नाही. आम्ही काय स्वतंत्र कर्म प्रधानामध्ये जमले का साधू संत महात्मा आहे अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीवा या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी साधू संत महात्म्याचं जीवन आहे. म्हणून त्या कारणाने किंवा त्या विचाराने तुकोबर म्हणजे साधू संत महात्म्याचं जीवन हे कर्म प्रधानामधलं जीवन आहे. आता पुढे दुसरं सांगतो बघा भोग प्रधान. आता भोग प्रधान म्हणजे अनेक जीवजंतू आहेत. त्या जीवजंतूला काय अन्नपान म्हणजे काय खायची काय वस्तूला माहित नाही किंवा कसं जगावं हेही माहित नाही आणि कशासाठी आलो हेही माहित नाही. कशा असणार जेवढा तुकोबा की बाबा कशासाठी आले भोग म्हणजे का पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोग त्याला काय म्हणजे काय त्याला आल्याचं कारण माहित नाही कशासाठी आलो हेही माहित नाही आणि आम्ही कशासाठी जगायला लागलो हेही माहित नाही. म्हणून तुकोबा म्हणजे या जनावरासारख्या जगणाऱ्या माणसाला ज्या माणसाला दोन पायाच्या सुद्धा माणसाला ज्या माणसाला विचार करायची ताकद किंवा विचार करता येत नाही त्या माणसाला तो गोवारा करणार. त्यात उत्तम मध्यम भोग भोगिते. आम्ही सगळे उत्तम नाही मध्यम मधलेच आपण. आपल्याला कशाचं म्हणजे काही विचार नाही आचार नाही काय नाही. जीवन जगत असताना उत्तम मध्यम भोग होते. अरे कित्येक म्हणजे का उपजता म्हणतात त्या लोकांचा का सांभाळ सुद्धा म्हणजे का देव करणार का त्यांच्या कर्माच्या आराधने किंवा त्यांच्या भोगामुळे ते कित्येक म्हणले का उपजताचीच मरतात. पण तुकोबार या भूतलावर असे देवांनी निर्माण केलंय त्या निर्माणाचं म्हणले का जीवाचं नाव म्हणजे का मनुष्य आहे आणि तो असणारा मनुष्याला कशामध्ये विचार प्रधान वर्गामध्ये म्हणले का तुकोबारा सोडले. एकमेव म्हणले का असं जीव आहे त्या जीवाला विचार करायची बुद्धी देवाने निर्माण केले आणि मी काय करावं काय करू नये हे सगळं सामर्थ्य म्हणजे कोणाच्या ठिकाणी मनुष्याच्या ठिकाणी. म्हणून तुकोबा सांगता बघा जेणे जीवाला काय आणि काही ज्ञान काय कुठे कोणतं ज्ञान भजन करायचं ज्ञान आम्हाला दिले साधू संत महात्मे सांगतात आणि काय ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान कुणाला आहे फक्त म्हणले का मनुष्य जीवनाला ज्ञान आहे. मग मनुष्य जीवन काय करावं सतत म्हणले का आपलं जीवन म्हणले काय विचारामध्ये घालावं. कोणता विचार देवाच्या प्राप्तीसाठी विचार घालावं आणि मी करायला लागलो ते विचार किंवा मी करायला लागलेलं कार्य उत्तम आहे का हिताचं आहे का अहितच आहे याच्यासाठी सुद्धा म्हणले काय जगतराज तुकोबा सांगतात या मानवानी विचार केला पाहिजे. कोणता विचार काय मी उधार पावे मानवी जीवाला आपण झाल्यानंतर कशाचा विचार कर म्हणजे काय मी उद्धार पावेल काय कृपा करेल नारायण. अरे देव आम्हाला कृपा करता का नाही याच्याविषयी आपल्याला रात्रंदिवस तळमळ असली पाहिजे. कशाची विचाराची तर म्हणजे का उत्तम विचाराची. या मानवी जीवनाला जर समाधान जर पाहिजे असेल कशाने भेटते चांगल्या विचारानं समाधान भेटते. हा विचार वाचणे ते जर पाहिजे समाधान समाधान जर माणसाच्या अंतःकरणामध्ये पाहिजे असेल ते सगळं रात्रंदिवस कशासाठी तळमळ आहे
चांगल्या समाधानासाठी तळमळ आहे. पण उत्तम जर विचार असले, त्या उत्तम विचाराची जोडणी किंवा ते उत्तम विचार आपल्या डोक्यामध्ये असले तर म्हणजे का आपल्या जीवनामध्ये सुलभता म्हणा, सायुज्य का नाना प्रकारचे मुक्ती आणि सुख आणि समाधान भेटतो. पण आपले विचार तुकोबर विचारामध्ये अनेक विचार आहेत. मानव विचार असं करत नाही, सगळे प्रत्येक विचार करतात. भूक लागल्यानंतर जेवण सगळे विचार करतात. ठसका लागले की ना पाणी किंवा नाही ते ते संसारा गोष्टी विचार न करता परमात्मा विषयी आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून काय उद्धार पाहिजे, मी या जन्माला आलो मग मी उद्धार पावतो कधी याचा विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे. उगाच सारखं विचार करा विचार करा विचार करा, कोण विचार करणार? सर्व विचार करतात. ते मागल्या काळामध्ये कीर्तन सांगायचं का, एक डॉक्टरच्या हाताखाली एक काम त्याला पीए म्हणतात, काम म्हणतात कंपाऊंडर म्हणतात. ते कंपाऊंडर काम करते खासगी गावाकडलं कंपाऊंडर. ते खासगी गावाकडलं कंपाऊंडर येता जाता पाटलाच्या वाड्याकडे बघायचं. त्या पाटलाच्या वाड्यामध्ये एक म्हैस राहायची बघायचे. मागे सांगायची कीर्तनामध्ये मोठी जे काम ते गोल सिंगाची म्हैस राहायची. येता जाता फिरता तेच विचार करायचं. कोणता विचार? त्या म्हशीला बघायचं विचार करायचा, म्हशीला बघायचं ड्युटीला विचार करायचा, येता जाता विचार करायचं. असं अनेक दिवस त्या कोणत्या कंपाऊंडरचे निघून गेले. शेवटी म्हणला आता किती दिवस असं बसावं. आता पहिले काय उद्धार पाहिला का समय निघून चालाय. मग आता समय जेव्हा निघून चालला आपण काय केलं पाहिजे, आपल्या विचाराला आपण गाठ बांधली पाहिजे किंवा मी काय विचार करायचं म्हणजे काही निर्णय आला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, आई म्हणजे का त्या जनावरला बाहेर सोडत्या वेळेला आणि ते कंपाऊंडर समोर याला कंपाऊंडरने विचार केला. आपण बरेच दिवस या म्हशीच्या शिंगाला बघितलो आणि बरेच दिवस झाला आपण विचार केला. काय विचार केलो, हे दोस्त त्या शिंगेमध्ये बसतं की नाही याचा विचार केला. किती विचार? 6 महिने वर्षाने विचार केला. पण विचार केला एकदा शेवटला प्रयत्न सुद्धा केला. पण प्रयत्न केला येताना काय झालं, ती असणार म्हणतो कुठं त्या असणार त्या म्हशीच्या शिंगामध्ये अडकून पडला. तर म्हैस झालं का साधारण राहते का? आपण त्या झोपाड्याचं पुरा अंगात त्याचा धुरावा झालं, धुराने खाली भयला पडलं, धैर्या रडायला लागलं. लोकांना सांगायला लागलं माझी असा अवस्था आली तसा अवस्था. लोक म्हणायला लागले अरे नालाय का, या माणसाच्या जन्मामध्ये का काय विचार करायचं की तुला अक्कल आहे का नाही, थोडं म्हणलं का वेळ लावा का नाही. त्यानं म्हटलं हय कोणी बोलायचं म्हटलं, कोण म्हटलं ते विचाराच्या बाबतीमध्ये या पठ्या म्हटला 6 महिन्याला विचार करवले. त्या शिंगामध्ये माझं दुसरे बसते का नाही, शिंगामध्ये दुसरं बसतं का नाही. लोक म्हणायला लागले आहे याचा विचार करण्यापेक्षा काय मी उद्धार पाहिजे, अरे उत्तम विचार करायला पाहिजे. जेणेकरून म्हणले काय आम्हाला म्हणले का देवाचं म्हणले काय दर्शन म्हणले का घडलं पाहिजे, संत महात्म्याचं म्हणले का दर्शन घेतलं पाहिजे. जेणेकरून म्हणले का आपण या आलेल्या जीवाला कसं सुफळ करता येतो, जन्म मरणाचा फेरा म्हणजे का कसं चुकवता येतो याच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. का त्या म्हशीच्या शिंगामध्ये म्हणता आलं पाहिजे. आपण बी तसं विचार म्हशीचं शिंग म्हणजे का दुसरं कधीच्या संसार आजच्या संसाराच्या शिंगाला लोक बघून बघून नग नग म्हणतात. नाही म्हणतात तुमची आमची कथा तेच आहे. कीर्तनामध्ये बसेपर्यंत असं वाटतं सगळं आता इथं आता घर नको, दार नको, धंदा नको, पैसा नको. त्या आरती म्हणून लगेच काय तुझे ते सांगलं तसं सांगतात ते का फुगट येऊ द्यात बघाल पैसे घेऊन येऊ द्यात. आम्ही देतात भला ते घेतात भला, ते घेऊन घेऊन नको म्हणणं गेलं आम्ही देऊन घेऊन नको म्हणणं गेलं असं नाही. पण आपलं कसं आहे संसारामध्ये जावं म्हणजे का या देवाच्या ठिकाणी बसलो तोपर्यंत आपले एक उत्तम विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. तुकोबाला पुन्हा सांगतात बापू हे जे म्हणजे काय नरदेह दुर्लभ Thank you.
क्षणभंगूर म्हणले काय, देव म्हणले का आज आहे, तुझ्या राज्याची काही शाश्वत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो काय, म्हणून वा क्षण क्षण हाचे करावा विचार, सारावया पार भवचलो. आणि या प्रत्येक माणसाने एका क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. आणि क्षणाक्षणाला विचार केला का माणसाने हे भवसागर म्हणले का चलो क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देते कैसे का क्या भरोसा है. या जीवनाचा कुणालाही भरोसा नाही. जिंदगी का किराए का घर है, जिंदगी किराए का घर है. एक नाई बदलना पड़ेगा, एक नाई बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है. एक नाई जिंदगी एक काय ते जिंदगी म्हणजे काय, जिंदगी कसं आहे किरायाचा दर आहे. जेव्हा मालक खाली करा म्हटलं केलं तर बरं आहे. आता तर सध्या लई जरा तकलीफ कमीच आहे. पण मागल्या काळामध्ये लोक सांगायचे तवा ते भांडे विकून भय टाकायचे काही कळायचं नसतं. आता सध्या काळ पैशाचा आलं तुला तुझं बाप म्हटलं तर काय. पण काय जिंदगी आपल्या म्हणजे काय किरायाचा करायचा. म्हणून तो वारंवार ना बाबा काय करा, विचार करा. कोणता विचार, म्हशीच्या दोस्ती शिंग घालायचा विचार नको. जेणेकरून म्हणलं का परमात्मा ती भेटेल. कोण विचार केलो, एक महान मोठी म्हणजे का राजाची मुलगी होती. आणि त्या राजाची मुलगी उपवर झाली. आणि उपवर झाल्यानंतर त्याला काय म्हणले का लग्न समारंभ म्हणले का 16 ठरण्यात आलं. आणि लग्न समारंभ 16 ठरण्याच्या अगोदर तर कुणाची ब्राह्मणामध्येच कथा आहे. शबराची मुलगी तर शबरी होती. आणि तो शबरी लग्नाचा समारंभ बघत या लागली. आणि आपल्या महलामध्ये आपल्या कुणासोबत आपल्या वडिलांसोबत फिरायला लागली. आणि फिरता फिरता बघायला लागली इकडं तिकडं म्हणले का मंडपाचं म्हणले का निरीक्षण करायला लागली. आणि येता येता म्हणले का स्वयंपाकाच्या ठिकाणी आता वडिलाला विचारलं की एवढे सगळे म्हणले काय हा जीव, एवढे सगळे मुके जनावर म्हणले का कशासाठी मानलात. त्याचे वडील सांगायला लागले आमच्या काय लग्नाची प्रथा आहे किंवा आपल्या लग्नाचा एक म्हणले का नियम आहे. अनेक जीव म्हणले का बळी द्यावं आणि बळी दिल्यानंतर म्हणले काय कन्यादान करावं. अशा आपल्या असणार कशात आपल्या म्हणले का या राज्याची प्रथा किंवा या राज्याचा नियम आहे. त्या असणाऱ्या शबरीने विचार केला एक जीवाच्या लग्नासाठी असंख्य म्हणले का जीव मरायला लागले. मग या जीवाला काय जगायचा अर्थ आहे. आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्यासाठी असंख्य लोक उठून जातात. पण आपल्याला अजून लाज येणार, शरम येणार, काय येणार, काय आपल्याला सांगून सांगून ते सध्या. आता तुम्ही म्हणतात महाराज तुम्हाला कसं कीर्तन संपवलं, ते जुने लोक सांगायचंच बंद करायला. काय सांगा म्हणायला लागले, हे का बदलणार गेल्यात आम्ही तर सोडणार गेला सगळं तसं गेलं म्हणाले. काय त्या एक असणाऱ्या शबरीने विचार केलं या एका जीवाच्या लग्नासाठी जेणेकरून म्हणा एवढे जर म्हणले का निर्जीव असलेले जे काय ज्याला म्हणले का पापाची म्हणले का माहित नाही, पुण्य काय ते माहित नाही, त्याचा पुण्या कपाळच म्हणले का पाप नाही, कोणाचं हित नाही, तो विनाकार म्हणले काय तर मरा लागले. आणि तो असणारी शबरी त्या क्षणाला विचार केले. काय विचार केली, आपण म्हणले का हे राज्य त्यागलं पाहिजे. आणि हे राज्य त्यागून कुठेही असो, कुण्याही वनामध्ये असो, पण काय अनेक जीवाचं म्हणले का सांभाळ झालं पाहिजे. जर त्याच ठिकाणी जर आपल्याला म्हटलं असतं असं अजून एवढे का अजून दुसऱ्याने बांधा, पण आपलं पहिले लगीन सध्या होऊ द्या. सध्या लग्नाची काही घाई लोकांना. आता ज्याला म्हणतात का जो खाय पस्ताय, ज्याला विचारा लगीन काय होत आहे त्यानं म्हणतंय लई दुःखाय गावा म्हणताय. मग तू कशाला करून म्हणतोस का हे बांधले न कळत कळत कशी बांधले का नाही की
लग्नामध्ये एक बार का अक्षदा पडली तिनं एक बार काढली, मला वाटलं जन्मभर रडत झाली. ते एक दिवस रडायचं होतं तर आयुष्यभर मला रडायची अवस्था आले. असं काही लोकांचं सांगण्याचा अनुभव आहे. मग त्या शबरीनं त्या ठिकाणी म्हणले का त्याग केले आणि त्याग करून घोरांदर वनामध्ये गेले आणि घोरांदर वनामध्ये पुन्हा म्हणले का पुन्हा तिने विचार केले मी त्या राजाची कन्या त्या राजापाशी अनेक म्हणले का बळाचं सैन्य आहे ते हुडकता हुडकता इथं सुद्धा येईल. मग तिनं काय केले मेलेल्या हुंटाच्या उदरामध्ये मेलेल्या हुंटाच्या पोटामध्ये अनेक दिवस तिनं जीवन व्यतीत केले. मग व्यतीत कमले का साधू संत महात्म्याची सेवा केली. मातंग ऋषीची सेवा कुठं त्या आश्रमाच्या ठिकाणी त्या अरण्याच्या ठिकाणी केली आणि त्या अरण्याच्या ठिकाणी मातंग ऋषी सांगायला लागले कोण व्यक्ती असेल मी तपाला म्हणले का मी साधनाला बसण्याच्या अगोदर किंवा मी उठण्याच्या अगोदर माझं एवढं स्वच्छ म्हणले एक आश्रम साफ होत आहे. नाना प्रकारचे म्हणले का रंगोळ्या नाना प्रकारचे पुष्प माझ्या आश्रमात सुरू टाकतात. कोण करत असेल मी करतो म्हणले का तपस्वी माणूस माझ्यासोबत तो आलेलं नाही गेलेलं नाही. मग त्या टायमाला मातंग ऋषी म्हणले याचं म्हणले का आपण निरीक्षण केलं पाहिजे जेणेकरून कोणी जरी म्हणले का सेवा करायला लागलो पण त्या काय कारण ते महात्मा म्हणले का सेवा करायला लागलो याचं आपण म्हणले का निरीक्षण घेतलं पाहिजे. आता त्या शबरीला एक दिवस मातंग ऋषी धरलं विचारलं बाळा काय कारण आहे म्हणले मी आमच्या म्हणले का राजाचे म्हणले का मुलगी माझं नाव शबरी आहे. मग काय मग सांगितले माझ्या लग्नाच्या म्हणले का निर्णय अनेक म्हणले का त्या जीवाला बळी द्यायचा आमच्या वडिलांना ठरवतो पण ते बळी होऊ नये या विचारानं मी काय केले माझा आश्रम म्हणले का संसार म्हणले का त्या केले. संसार मला दुःखामुळे वाटलं आणि त्या नाना प्रकारचे दुःख त्या संसारामध्ये होते म्हणून त्या संसाराचा त्याग केले आणि त्या त्याग करून कुठे आले आश्रमाच्या ठिकाणी आले आणि त्याच ठिकाणी माता गोष्टी सांगायला मग काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे म्हणजे काही विचार नाही माझ्या डोक्यामध्ये एकच विचार आहे कोणता विचार म्हणले का देवाची प्राप्ती व्हावी ह्याचा विचार आहे. असं तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हृदयामध्ये जे विचार आहे आणि ते तुमच्या त्या डोक्यामध्ये विचार आहे कोणता विचार आहे साराचा विचार आहे चांगला विचार आहे. मग चांगला विचारला जीवनाची प्रगती होते का पण त्याच्यासोबत म्हणले का काहीतरी त्याला काहीतरी म्हणले का निधध्यास करावा लागतो त्याला कोण्या ना कोण्या रूपामध्ये म्हणले का छंद वेळ लावा लागतो. मग माता सांगितले काय करा तुमच्या जीवनामध्ये नावाचं म्हणले का चिंतन करा आणि जेणेकरून तुमच्या कंठामध्ये जो म्हणले का देवाचं चिंतन राहील आणि मी तुम्हाला आश्वासन देतो. माता सांगायला लागले एक ना एक दिवस म्हणले काय तुमच्या नामाच्या चिंतनेनं आणि तुमच्या ठिकाणी देव तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो म्हणजे का उत्तम विचार केल्यामुळे तो शबरीला भेटण्यासाठी भगवान श्रीरामचंद्र प्रभू कुठे आले त्या अरण्यामध्ये आले. नाना प्रकारचे नाही का म्हणले काय ठिकाणी बघा काय त्या भगवान रामचंद्र प्रभूला आपण अर्धे बोरं खायचे अर्धे बोरं त्या देवासाठी म्हणजे का गोड असलेले बोरं ठेवायचे. आता आपण स्वतःच्या बहीण राहू द्या भाऊ द्या आपल्याला उष्ट घास खायला लाज येते उष्ट घासाचा लई लांबचं गेले
आई जेवण ठेवलेली ताटलीमध्ये पोरं जेवणात, पोरं जेवण ठेवलेल्या ताटलीमध्ये आई वडील जेवणात, एवढं आपल्या म्हणजे काय प्रेम म्हणा विश्वास म्हणा कमी आहे. पण देव कसं आहे, आवडीने भावे ऐका महिमा आवडीची, थोरे खाई मिळण्याची, थोर प्रेमाचा उभ केला. सांगितले शब्द होते आपल्या हृदयाला टसवले आणि त्या विचाराला आपल्या डोक्यामध्ये प्रकाश घातले आणि त्या विचारानं काय केले, त्या भगवान प्राप्त म्हणजे का भगवंताची प्राप्ती कशाने झाली, चांगल्या विचाराने झाली. मग त्या वंगळे विचार करण्यापेक्षा चांगले विचार देणे करावं आणि त्या विचारणाचे हेतून तो असणारी शबरी भगवान श्री रामचंद्र बोलवले काय भेटला गेले. आता मग मी तुम्हाला एक सांगतोय, विचार करा, रावणाचे विचार चांगले की आपले विचार चांगले? आपले विचार चांगले ना, आपण भरवत आपण आपले विचार सकाळी उठले ना डोसा खायचं, इडली खायचं, त्यानं बघणार गेले की ना तसंच भेटून आपण घरला आपण आपल्या विचारामध्ये काही एक ग्रंथामध्ये राजा रावणाच्या विचारला सुद्धा चांगलं म्हणतात. त्याचं कारण आहे, राजा जीवनाचा हजारो कार्य केलं पण एक कार्यामुळे कुठं ना कुठं बिघडलं म्हणून लोक भांडतात. पण त्याचे विचार वाचा, तुम्ही त्याचा ग्रंथ वाचा, नसल्याने बेगम बाजारला भेटलं घेऊन येऊन वाचा. आता ह्याच्या त्याच्या वाचण्यापेक्षा वाचा. राजा रावणाचं काय विचार होतं? राजा रावण असं म्हणले का, लंकेमध्ये फिरत असताना तो असणारा त्रिकाल ज्ञानी असा नारद महर्षीला भेटला आणि नारद महर्षीला म्हणायला लागला, नारद महर्षी, माझ्या जीवनामध्ये मी अनेक पाप केलेला आणि हे पाप मला फेरता येतं, मला ह्या पापाची मला जाणीव आहे आणि हे पाप कशांना निर्माण होतं मला हे सुद्धा माहित आहे. पण माझ्या जीवनामध्ये असा एक विचार आहे, मी हे जे पाप केलं त्या पापाची धूळ, आता बघा कोळसा आणलेलं काय होतं, हात बी काळ होतं, अंग बी काळ होतंय. रावण सांगायला लागला, मी हे जे पाप केलं या पापाचं धन कोण झालंय, लंकेमध्ये असे सगळं नगरवासी खाल्ले, मग तेही सुद्धा का पापाचे भागी झाले. मग एक विचार तुम्ही मला सांगा, जेणेकरून मीही पुनीत व्हावं आणि माझ्या असलेली लंका सुद्धा पुनीत व्हावं, हे कुणाचे विचार आहेत? आता मनुष्य तर रावण सांगतो, आता आपले बी भावकीमध्ये काय रावण जातात, आपला बी कटार होणे त्याचं बी कटार होणे, मापाला गेले ना सारखंच येत आहे. आता सध्या गावाकडे बघा हेच परिस्थिती आहे.
भांडण ते इतभर करण्यासाठी नाही. कोण त्या इतीमध्ये किती कमवतंय देव जाणे. काय आपले आपले आता काय सांगा नुसते बेकार म्हणले तर आपल्या विचाराला कोणत्याही विचाराच्या गणनामध्ये पुणे म्हणले का कोणत्या ठिकाणी बसणार. रावण तसला असणारा दुर्जन असणारा व्यक्ती आपल्या असलेला प्रजासाठी विचार करतो. मी स्वतः म्हणले का मी जाईन कुठं त्या रामाच्या ठिकाणी जातो. मला बरोबर राम शिक्षण मला का मारून टाकेल पण मी एकटा पुनीत होणार नाही. मग याच्यासाठी काय विचार करावा ते सांगा. नारद मुनी असं करायचंय. मग त्या नारद मुनीच्या सांगल्यामुळे तो असणारी सीता त्याने हरून आणले आणि असणारा आपल्या त्या अशोक वनामध्ये दिले. आता आपण तर रावणाला एवढं म्हणतो तेवढं म्हणतो काय अधिकार सांगा. रावण किती मोठा तपस्वी होता. भगवान शंकराच्या पूजेला बसलो तर दररोज 100 कमळाचे फूल अर्पित करायचा. आपण बी करतो असं करणार नाही. पण आपण कसं करतो लोकांच्या घरचे फुलं आणायचं आणि देवाला चढवायचं. तिनं उठण्याच्या उशीर आपण ते भूताच्या राक्षसाच्या अवलादीने आपण कुठलं बी तोडायचं कळलं ते फाटी बी तोडायचं कळलं ते लावलेली बिचारी तिनं लगेच पडून फोन येलं की का नाही की हाणका बसू ते तुला बिमारी आपले एवढे काय आपली दुर्बुद्धी एवढे दुर्बुद्धी ते म्हणा नारायणा. आपल्या डोसक्यामध्ये अशी दुर्बुद्धी आहे. आपल्या झाडाचे फुलं सोडायचं नाही लोकांचे कधी सोडायचं नाही. आपला नियमच फक्त त्याला आहे. पण त्या नाकाच्या रावणाने भगवान शंकराची आराधना केली. दररोज 100 कमळ 1000 कमळच्या आराधनाला भगवान शंकराला अर्पित करते. एक दिवस जेणेकरून कमळ कमी पडलं होतं त्यांनी स्वतःचं मुंडकं कापून दिलं. आपल्याला कोणतं रगत हे म्हणा आहे ते आमच्या का भाऊकी लागतात तुम्ही रगत हे म्हणाला आमच्या बघा बिमार त्यांना म्हणते कोणतं रगत द्या ते म्हणतात डॉक्टर म्हणून कुठण्याकडे रगत अंगामध्ये रगत दिसत असले तरी आपण देऊ शकणार. पण रावणाने म्हणलं त्या महात्म्याच्या शब्द म्हणजे काय विचार केले आणि तो विचार म्हणले का सीताला कुठं आणले आपल्या लंकेमध्ये आणले. मी एकटा मरतो याला हेही कल्पना आहे आणि असलेल्या लोकांना पुनीत करावं त्याला हे कल्पना होती. म्हणून त्यानं चांगलं विचार केलं जेणेकरून आपल्या सोमेगाच्या असलेल्या आपल्या गावाला आपल्या असलेल्या सहभागी लोकांना आता एवढा असा का रावण सुद्धा चांगला सात्विक विचाराचा होता. अनेक लोकांनी चांगले विचार केले. भक्ती विजय ग्रंथामध्ये कथा बघा. भक्ती विजय ग्रंथामध्ये कबीर महाराजांची कथा आहे. कबीर महाराजांचं त्यांच्या मुलाची कमलाची कथा आहे. आणि तो कमल महाराज काय विचार केले दररोज म्हणजे काय कबीर महात्म्याच्या घराला अनेक महात्मे जेवायला यायचे आणि अनेक महात्मे जेवायला येत असताना असं गरिबी लुटायला लागली किंवा गरिबीचं म्हणले का परीक्षण किंवा गरिबीची परीक्षा देव घ्यायला लागले आणि साधू संत महात्मे घराला आले पण घरामध्ये कुण्या प्रकार आलं नाही. माझ्या बापानी आणि तो असलेल्या मुलांनी विचार केला आपण काय केलं पाहिजे. साधू संत महात्म्याची सेवा आपण केलं पाहिजे. साधू संत महात्म्याची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. देवते संत अरे ते देव म्हणले का संत महात्मा म्हणले का देवाच्या प्रकारे. मग आपण काय केलं पाहिजे चोरी जर केलं पण आपण याला काय केलं पाहिजे देवाला आपण घातलं पाहिजे. मग त्या दोघांनी काय केलं एखाद्या वाण्याच्या दुकानामध्ये गेले चोरी केले आणि चोरी करता करता सगळं सामग्रीचा असणारा कमाल दुकानाच्या बाहेर टाकला आणि वडील त्या कमालाला कुठं त्या खिडकीमधून सोडण्यामधून वरे काढायला लागले आणि एवढ्या वेळेमध्ये तो असणार दुकानचा मालक जागा झाला आणि जागा झाला का त्या कमालाला कळालं कमालाच्या पायाला तो असणारा वाणी धरला आणि तो आपल्या वडिलाला सांगायला लागला काय वडिलाला सांगायला लागला बाबा तुम्ही काम करा माझ्या पायाला असणार या असणार मालकाचं म्हणले का मालक माझं पाय धरलेला आहे. आता जेणेकरून याला कळाला आपली का होईल फजिती होईल. मी तुम्हाला एक विचार सांगतो. काय विचार तुम्ही एक विचार करा मी राहो की जाओ आपल्या घरला आलेले अतिथी उपाशी जाऊ नये. मग याच्यासाठी काय करा माझं असणार मुंडकं कापा आणि तो मुंडकं जर नसलं मग कसं ओळखायला की कोण होतं कसं होतं. त्याने उत्तम विचार केले. आज त्यांचं ग्रंथामध्ये सुद्धा नाव आहे सुवर्ण अक्षरामध्ये नाव आहे. आपण उगा सर्व म्हणजे आता कोण अभंग म्हणा त्याने एकच म्हणते ते हे काळाचे धना टोपी राहते येते मनुष्याचे ते सगळ्याला पाठ आहे. माझ्यासाठी तुम्हाला बसलेला आणि 2-4 तुला जास्त पाठ आहे. पण 10 रुपयाची फाटकी सुद्धा नोट पडली आपण पाय तिथं सुद्धा सगळे लोक गेले की ना भाऊ तेव्हा हे फाटली होती काय नसते म्हणा आपलं आपले विचार असेल. आपण त्या कमालाने एक विचार केलं देह राहो अथवा राहो पांडुरंगा लढवाव चरण म्हणजे काय त्याला सोडो ना सोडो
माझा मुलगा जरी घेऊन गेला पण त्या असलेल्या महात्म्याची सेवा झाली पाहिजे. हा त्या रावणाने चांगले विचार केले, त्या कमालाने विचार केले, नाना प्रकारचे विचार केले. कशासाठी? देवाचा चिंतन का सारासार विचार करा उठाउठी आणि नाम जरा कंठी उठोबाचे. मग देवाचं जर चिंतन म्हणले आपल्या कंठामध्ये धरलं काय होतंय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आणि नाम जरा कंठी भोगाचे. एकाने विचारलं मला दुसऱ्या देवाचं जमणार का? म्हणजे तुकोबा म्हणले जमणार नाही असं काही सांगत नाही, जमतंय पण जेवढं वेळ ह्या देवाला जमतंय तेवढं त्या दुसऱ्या देवाला जमणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो कंठामध्ये कुणाचं नाव जरा विठोबाचं नाव. कशासाठी? बळिया माझा पंढरीनाथ, बळिया माझा पंढरीनाथ, तुकोबाने सांगलेले बाबा
या भवसागरामधून करण्यासाठी देवाचं चिंतन केलं पाहिजे. कुणाचं? नामधरा कंठी बाते आणि तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्गट भवसील. मग कोण तरलं? उगा अभंग होते की तुकोबाला सांगायला मी त्याचंही सुद्धा म्हणले का चिंतन सांगतो. काही काही माणसाला बळाचं म्हणले का अहंकार आहे, माझ्यापेक्षा म्हणले का बलवान कोणी, पण तिथं बळ चालत नाही, धन चालत नाही. पण तिथं सगळं ज्या ठिकाणी संपत तिथं देवाचं म्हणले का मदतला येतं. आणि त्या संकटामध्ये देवाला सोडले का इतर व्यक्ती कोणी सुद्धा म्हणले का वाचू शकत नाही. तुम्ही कितीही म्हणले का प्रयत्न करा, तुम्ही कितीही म्हणले का नाना प्रकारचे काय म्हणले का तुम्हाला काय काय कोणता जानत्या बिनत्या कुणालाही आणा, पण त्याला म्हणले का देव तारी जास्ती कोण मारे. जेव्हा देव ताराला बसलो त्याला कोणीही मारू शकणार. जर देव न्यायला बसलो तुम्ही कवाडं बंद करा, बाहेर किल्ल्या घाला, साखळ्या बांधा, कसं म्हणले काय ऊर्जा आहे का एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. देव जर न्यायला बसलो मग तयाचं चिंतन कोण चिंतन केलं? अनेकांनी चिंतन केलं. या भवसागरामध्ये तरण्यासाठी, या भवसागरामधून पलीर जाण्यासाठी नाना प्रकारच्या लोकांनी या मोहमायाला त्याग केलं. त्याग केलं म्हणण्यापेक्षा ते मोहमायामध्ये असलेले लोक त्याला सांगितले बाबा आता तुझी गरज आम्हाला नाही आणि तू तुझ्या जागी जा आणि आम्ही आमच्या जागी जाऊ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते कोण? गजाराचे गजा बघा, त्या हत्तीचं म्हणजे काय कळप होतं आणि त्या कळपाने कुठे सरोवराच्या ठिकाणी स्नानाला गेले. त्याला अनेक म्हणले का राजा राणी, राजा होता मोठा हत्ती, त्याला अनेक राण्या अनेक त्याला म्हणले का मुलं मुली सगळे कुठे त्या सरोवराच्या ठिकाणी आले. आणि तो असा गजेंद्र नावाचा हाती कुठाला त्या सरोवराच्या ठिकाणी आंघोळ करायला आला. आणि आंघोळ करता करता त्या क्रीडा करता करता काय झालं, देहवान विसरून गेलो. आता आमचं जे असं त्या संसारामध्ये खेळता खेळता सगळ्याचं देहवान विसरून जायला लागलो. आता म्हणा कुणाचा चला पंढरपूरला, आता का मरला अजून बकल वर्ष पडले. आता जाऊन का करावं, या तरुण वयामध्ये जाऊन का करावं सांगा. ते पंढरपुरात जेव्हा सगळे थकलेले म्हातारे शाब्दाना खायला नाते शेंगाने काढून फेकणारे, त्यातल्या तर आम्हाला काय ड्युटी मध्ये सगळं परमात्मा आहे. आणि तो काय म्हणले गजा म्हणले का ते असणारा काय तो हाती गजेंद्र हाती म्हणले का उन्मत झाला किंवा त्याला क्रीडामध्ये म्हणले का देहवान विसरून गेला. आणि वाहत वाहत म्हणले का कुठाला त्या सागराच्या म्हणले का त्या सरोवराच्या संध्या म्हणले का मध्यामध्ये नावला मध्यस्थळी मध्ये येऊन थांबला. तेव्हा त्याला म्हणले का देहाची आठवण आली. आता म्हणले का भाई कसं जावं. त्यांना आपल्या असणाऱ्या पत्नीला आवाज द्यायला लागलं, मुलाबाळाला आवाज द्यायला, नाना लोकांना आवाज द्यायला लागलं. सगळे म्हणायला लागले आता राहून काय करायचं आहे. झाले केस पांढरे झाले, कानाला ऐकू नाही गेले, खाल्लं तर लगे म्हणले का बाथरूमला जावं लागले. माझं राहून काय जावा पण खाली जागा करा. आता रोड कवा खाली राहते, ट्रॅफिक कमी झाले की ना खाली राहते, घर बी रोड सारखंच आहे, माणसं कमी झाले की ना व्यवस्थित सगळं करते. असं बरोबर आहे की खाली लोक बरोबर म्हणतात म्हणजे आपल्या लोकांना मारून घालून. तो गजांद्र नावाच्या लोकांच्या तर सांगायला लागले आता कशाला म्हणजे तुमची गरज आहे. जे उपभोग म्हणले का तुमच्या सोबत भोगायचं ते भोग भोगलो. अनेकांना जन्म द्यायचा ते अनेका लोकांना म्हणले का जन्म दिलो. मग सगळं तुमचं संपलं. आता काय करा. आता म्हणले का इथं तुम्ही तुमचं म्हणले का म्हणले का आमचं तुम्ही सोडून टाका. आता गजेंद्राच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. गजेंद्र म्हणाला मी किती लोकांसाठी आठवण केलो. नाना प्रकारचे म्हणले का या लोकांसाठी नाना प्रकारचा प्रयत्न करून यावाला म्हणले का आम्ही अन्न पुरवठा केलो. नाना या लोकांनी दुःखामध्ये असले वेळेस मी माझं शरीराचं म्हणले का माती केलो, नाना प्रकारचं म्हणले का म्हणतात पाण्याचं रगत केलो, रगताचं पाणी केलो. पण या लोकांना कधी कुण्या प्रकारची कमी पडू नये याचं मी म्हणले का सतत मी ध्यान म्हणले का भान दिलो. पण आज ते लोक मला काय करायला लागले सोडून जायला लागले. तो गजर रडायला लागला. मग तो गजरला याद आला आता पुन्हा आठवण करावं. आता मला याला म्हणजे का या जीवनामध्ये तारणारा किंवा या जीवनाच्या भवसागरामध्ये म्हणले का भय एकमेव म्हणले का भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्मा आपण आठवण केलं पाहिजे जेणेकरून म्हणले का या सराव म्हणले का त्या म्हणले का तुला म्हणते का इथून म्हणले का पलीकडण्यासाठी एकमेव म्हणले का साधारण भगवंताचं चिंतन आहे. आणि तो असणारा गजेंद्र हाती तो भगवंताचं म्हणले का चिंतन कशासाठी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. ते देवाला सोडून तुम्हाला या जगामध्ये कोणीही सोडू शकणार. बरेच लोकांचे बघा काही काही लोकांचं रडणं कशासाठी आहे
लोकांना दाखवण्यासाठी रडणार. आम्ही लहानपणी मोठाला जायचो म्हणजे बळजबरी यायचे. आम्ही घरामध्ये उभं बसणार नाही. ते लगे बाया ते गावाकडे प्रथा कुंची घेऊन यायचे. दस्ती घ्यायचं कुंचीमध्ये झेंडवाम दस्तीमध्ये कसा लागतं डोळ्यामध्ये पाणी येणार लागते. तुम्ही लावून बघा घरला गेले की ना झेंडवाम पाणी टाकणार डोळ्याला. आम्हाला विचार पडत हे का मरायला आल्याचं का नाही मेल्या माणसाला माती करायला आल्याचं का मेल्या माणसात दोस्त तिकडे रगड आल्याचं. हा सगळं लटिका म्हणजे का लटिका व्यवहार सर्व बाया येणार हरिविना. पण आपलं कसं सगळं लटिका आहे. मग त्या गजेंद्राला कळलं आपण या लोकांच्या काय डोक्यामध्ये या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण त्या परमात्मावर म्हणजे थोडा वेळ माझा स्वामी थोडा वेळ माझा स्वामी देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले सोडील ना बंधू पाठीची बहीण येदची कामिनी दूर आहे. तुकोबर लोक म्हणायला लागले ते हातीचं का असं आम्ही हातीवर जन्माला आला. माणसाचं सांगा काहीतरी. माणसं म्हणले काय कसं ठरलं याचं सांगा. आम्ही का हाती हाव का कुत्रे हाव काय. तुकोबारा म्हणजे ह्याच्या पुढे सांगू सांगतो म्हणाले. तुकोबारा म्हणजे अरे अनेक म्हणले काय श्रीमंताच्या घरचं म्हणले का कोणी जरी संकटामध्ये असलो नाना प्रकारच्या लोकांचं म्हणले का बोल करणार तिथं म्हणले का देवाशी म्हणले का कार्याला कुठं आलं त्या पांडवाच्या सभेमध्ये काय झालं द्रौपदीचं म्हणले का हरण आलं. कशासाठी अन्यायानं वागल्यामुळे किंवा त्या बुद्धिभ्रष्टामुळे काय केले तर पांडवांनी डावामध्ये आपल्या धर्मपत्नीला लावले. आता धर्मपत्नीला डावामध्ये लावं नाला ते वेगळा विषय भाग वेगळा आहे. पण त्यांनी न काय ते कळत किंवा न कळत लावले आणि तो फार सभेमध्ये असा दुःशासन म्हणले का त्या द्रौपदीला ओढून आणायला लागला. दुर्योधनाच्या समोर म्हणले का त्या दुर्योधनाच्या समोर म्हणले का ते वस्त्रहरण करायला लागले. आता तिथे किती मोठे मोठे विद्वान होते. कृपाचार्य होते, भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते. ते सोडा ज्याने 5 म्हणले का पतीला म्हणले का आपलं स्वीकार केलं तो असणारे 5 पती सुद्धा त्या ठिकाणामध्ये उपस्थित होते. नाना प्रकारचं बळ त्याच्या हातामध्ये होतं. एका बाणानं सगळं विश्वाला संपावं एवढी ताकद त्या अर्जुनाच्या ठिकाणी होती आणि एका गदाच्या बळानं हे प्रत्येक समुद्राला ढकलावं एवढं बळ कुणापाशी त्या भीमापाशी होतं. धर्माच्या नीतीनं सगळ्याला भुलावलं. धर्माची नीती त्या धर्मापाशी होती. तरी सुद्धा म्हणले का कोण म्हणले का त्याला काय करणार कशानं तिला त्याचं बळच कमाय गेलं. मग त्या द्रौपदीला त्या भर सभेमध्ये ते काय केलं दुःशासन म्हणले का आपलं वस्त्रहरण करायला लागलं. नाना लोकांना विनंती करायला लागले. त्या कृपाचार्याला विनंती करायला लागले. त्या भीष्माचार्याला विनंती करायला लागले. द्रोणाचार्याला विनंती करायला लागले. नोहेच्या धृतराष्ट्राला विनंती करायला लागले. आपल्या असणारा 5 सुद्धा मालकाला विचार करायला लागले किंवा विनंती करायला लागले. तेव्हा सुद्धा म्हणले का त्याला कोण म्हणले का असल्या संकटाच्या काळामध्ये कोण सांगितलो तेव्हा द्रौपदीने विचार केला या संसार रूपी जीवाला असे असलेल्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण एक वेळा त्या देवाचं म्हणले का चिंतन केलं पाहिजे आणि त्या देवाच्या चिंतनेनं आपलं संकट निवारण झालं पाहिजे. बोललं का नाही बरोबर झालं. पण त्या चुकत्या असणार त्या द्रौपदीने विचारला आपण कुणाचा हाका मारला पाहिजे तो भगवान त्या पांढऱ्या परमात्माचा हाका मारला पाहिजे. म्हणून तो असणार द्रौपदी हाका मार कोटे
लहानसा बाळ विचार केला. कोणता विचार केलं? हिरण्यकश्यपाने कयादूच्या पोटीला जन्माला आलो, त्याचं नाव भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद आपल्या राज्यामध्ये फिरत असताना एका कुंभाराच्या घराच्या समोर गेले आणि कुंभाराच्या घराच्या समोर एक बाई रडत होते आणि त्या बाईला विचारायला लागले, आई काय झालं, कशासाठी एवढं रडायला लागला, कशासाठी म्हणले का एवढं रुधन करायला लागला. त्या माय माऊलीने सांगितले, कळत किंवा न कळत काय झालं, आमच्या हातानं पाप घडलं. कोणतं पाप घडलं? आमच्या घरामध्ये नुकतीच म्हणले का एक त्या गाडग्याच्या खाली म्हणले का मांजरी म्हणले का पिले दिले आणि त्या पिलाचं मला आठवण आलं नाही. काय केलं, सगळं म्हणले का त्या मडक्याला मी भोवते म्हणले का चिकू त्याला लावले. आता काय आग्नला पेटवलाय. पण अशा आग्नाच्या धागामध्ये अशा म्हणजे या पेटलेल्या अग्नीमध्ये माझ्या हातानं काय झालं, लहान लहान म्हणले का त्या मांजरीच्या पिलाचं म्हणले का जीव गेलो, रडायला लागली. ते म्हणले का अग्नी दुसऱ्या दिवशी शांत झाली. सगळे म्हणले का गाडगे काढायला लागले आणि तो असणारा प्रल्हाद सुद्धा पितत होता. प्रल्हाद बघायला लागला, काय दशा झाला असेल त्या मांजराची, काय झालं असेल त्या जीवाचं, निर्जीव म्हणले का त्या असणारा मुख्या प्राण्याचं काय झालं असो. माझ्या त्या प्रल्हादाने जाळून बघायला लागले, एकही सुद्धा म्हणले का मांजर न मरता तो म्हणले कुठं आले, त्या गाडग्यामधून बाहेर आले. तेव्हा तो असणारा भक्त प्रल्हाद निश्चय केला, अरे असा असणारा जो जगाचा परमात्मा काय म्हणले भगवान आहे, ज्याला म्हणले का एवढं म्हणले का करुणा म्हणले का इतरा म्हणले का जीवावर असेल, ज्याला बोका म्हणले का बुद्धीचं म्हणले का त्याला विषय नाही किंवा कसं राव याला त्याचा विषय नाही, पण त्यात कोण तरी बाळा, अरे कोण म्हणले का देव म्हणले का सगळं करतो. एकवी ऐकल एक नारायणाचं याची चिंता करत चुकत नाही. त्या महात्म्याचं म्हणले का रक्षण जावं म्हणले का मांजराचं रक्षण जावा देव करतो, माणसाचं करत नाही. भक्त त्याच विचार म्हणले काय विचार केला, आता काय करतो, माझ्या जे वडिलाची वृत्ती आहे, कोणती वृत्ती, आसुर वृत्ती आहे, अधर्माची वृत्ती आहे, त्या वृत्तीचा आपण त्याग केलं पाहिजे आणि आपण या भवसागरामधून करण्यासाठी देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्या वेळेस त्यांनी निर्धार केला, आपण म्हणले का चांगल्या म्हणले का सज्जन मारायला गेलं पाहिजे. आणि त्या वेळेस केलेला निर्धार तो भक्त मला किती प्रकारचे म्हणले का यातना केले. नाना म्हणले का त्या घटकामध्ये त्याला गरम असलेल्या तेलामध्ये टाकले, पर्वतामधनं टाकले, पर्वतावरून टाकले, हत्तीच्या पायाखाली टाकले, किती महागे सांगले देव त्याला ताराला बसलो, त्याला कोणीही मारू शकणार. त्यानं नाना प्रकारचे प्रयत्न केले. लाखला शेवटला हिरण्यकश्यपाला रागला, अरे तुझा देव तुला तारतो म्हणता, देव तुला वाचतो म्हणतो, देव तुझा हाय तरी कुठं सांग. मग त्या भक्त माझं देव कुठे, सगळ्या म्हणजे का ठिकाणी आहे. तुकोबर विठ्ठल जळी खाली भरला, ठाव नाही उरला, फक्त तुम्हाला कशामध्ये बघायचं मला हे सांगा, मी तुम्हाला त्याच्यामध्ये देव दाखवतो. एवढा असणारा करुणागण परमात्मा आमचा आहे. मग त्याला सहज म्हणले का पोट कुठे गेलं का तांब्याकडे गेलं, तिथून म्हणले का देव प्रकट झाले आणि नाना प्रकारचे म्हणले का संकट जरी आलो, पण त्या भक्त प्रल्हादासाठी देव त्या म्हणले का खांबामधनं प्रकट झाले. सारासार विचार करा उठावटी आणि नाम जरा कंठी विठोबाचे आणि तयाच्या चिंतने निर्सेल संकट आणि तराल दुर्घट किती जरी मोठे दुर्घट आले आणि तो भगवानाच्या परमात्म्याच्या चिंतनाने आपल्या जीवनामध्ये म्हणजे का दुःख निर्माण, एवढी ताकद म्हणजे का त्या देवाच्या शब्दामध्ये किंवा त्या देवाच्या नामामध्ये आहे. आणि देवाच्या नामाचा तुझा नामाचा महिमा तुझा नाम कळे. आता नामाचा महिमा किती मोठा, अनेक मोठा. देव जरी मारायला बसला, समजा साधारण समजा मी पाप केलो, मला मारायला जरी देव आलं, पण आपल्या या हृदयाला नामाचं जर म्हणले का चिंतनाचं बळ असलो, देव सुद्धा म्हणले का तिथं किंवा घुटणे म्हणा किंवा आपण त्याला नतमस्तक बळ असतो. अयोध्यामध्ये पण आले, विश्वामित्र रामाच्या भेटीसाठी आले
आणि अयोध्येमध्ये विश्वामित्र रामाच्या भेटीसाठी आता विश्वामित्र महान मोठे तपस्वी होते आणि त्या महान मोठ्या तपस्वीच्या भेटीसाठी त्या काय लागली अयोध्येमध्ये मोठी रट म्हणजे का लाईन लागली अनेक लोक जायचे विश्वामित्राच्या पाया पडायचे आणि त्याच लाईनीमध्ये कोण होते हनुमंतराय होते आणि हनुमंतराला नारद महर्षी बोल इकडे म्हणले काय झालंय म्हणजे काय नाही विश्वामित्र आल्यात सगळे लोक म्हणले काय साधू संत महात्म्याचे म्हणले का दर्शन घ्यावं सगळ्या लोकांची इच्छा त्यास म्हणले काय मी त्याच हेतून म्हणले काय आलो मी सुद्धा म्हणले का लाईन मध्ये थांबलो मारुती म्हणायला लागला येडे आधी विश्वामित्र किती म्हणले का कपटी आहे त्यानं म्हणले का स्त्रीचा भोग भोगला नाना प्रकारचे म्हणले का त्यानं पाप केलं तू म्हणले का ब्रह्मचार्य असणारा व्यक्ती तसल्या म्हणले का नाल्याकाच्या नादी लागला सरक लाईच्या बाहेर आता ते वानरला म्हणले का त्याची बुद्धी तेवढी होती मारुतीच्या बाजूला आले आणि मारुतीच्या बाजूला आले पण अनेक लोकांना सांगायला लागले सगळं लाईनचं पुरा खोळंबा करून लागले विश्वामित्र म्हणायला लागले एवढे उशीर म्हणले का लोक पाया पडायला येत होते आता तिथनं बघल्या वापस आल्या तिथनं बघल्या वापस काय कारण आहे मला विश्वामित्राला कळालं हे सगळं कुणाची कर्तणूक आहे मारुतीची कर्तणूक आहे मग मारुतीला रामाने सांगितलं त्या विश्वामित्राने रामाला सांगितलं जेणेकरून म्हणले या ठिकाणी माझा अपमान झालाय मग या अपमानाच्या मुदत्यामध्ये मला काय पाहिजे जे व्यक्ती माझा अपमान केले त्या माणसाला मृत्यूदेव म्हणले का घडला पाहिजे किंवा त्याचं काय तुम्ही मुडका उडवा रामानं सांगितलं संतांचे वाक्य आहेत मी तुला करायला तयार आहे आता मारुती म्हणायला लागला नारदा तुला आता ते गावाकडे म्हणतात कळीचं नारद म्हणून काय म्हणू सहजा सहज म्हणले का मी लाईन मध्ये दर्शनात थांबलो होतो थांबलेल्या व्यक्तीला बाजूला काढला आता यानं मरून जावं म्हणलं तर कोण वाचत आहे नारद महर्षी म्हणला काय करू नकोस त्या देवाचं तुझ्या मुखामध्ये चिंतन देव तुला कोणी मारू शकतो पुन्हा एकदा त्या नारद महर्षीच्या शब्दाने विचार केले आणि विश्वास केले आणि राम जेव्हा मारायला लागले आणि त्या रामाच्या बाणाच्या मुखामध्ये त्या देवाचं चिंतन सतत मुखामध्ये टोकून मारुत्र्या घ्यायला लागले नाना प्रकारचे बाण रामाने सोडले एका बाणामध्ये विश्व संपवायची एवढी ताकद आहे त्या रामाने अनेक वेळा बाण त्या मारुतीला सोडले एकाही सुद्धा बाणानं त्या मारुतीला काय धक्का सुद्धा लागणार म्हणजे तो असणारा विश्वामित्र रागाला म्हणाला कशाला म्हणले का खोटेपणा दाखवतात आता एक बाणी एक वचनी एक पत्नी सर्व कुठं नियम आहे रामाने म्हणायला लागला जेवढं माझ्या बळामध्ये माझ्या जेवढं म्हणले काय बळे विना शक्ती मी माझ्यापाशी जेवढं बळ आहे तेवढं संपूर्ण बळ या मारुतीला मारायला लावा लागलो पण माझं बळ कुठं हरपले मलाही सुद्धा कळणार गेले तवा असं नारद महर्षी सांगायला लागले हे तुमचं नाही या तुमच्या नामाचं बळ तयाच्या चिंतने आणि निर्सेल संकट किती जरी देव जरी मारायचं तुम्हाला प्रयत्न केलो ज्याच्या मुखामध्ये देवाचं चिंतन आहे तो असणाऱ्या महात्म्याला कोणी सुद्धा म्हणले का कळाकाळी काही करू शकणार अशा असणारा आघात आणि नामाचा महिमा आणि तुमच्या जीवनामध्ये कितीही म्हणले का मोठं भावसागर आलं कितीही मोठं दुःख आलं याला करण्यासाठी फक्त म्हणले एक नामच लागतं नामाचं कीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्म अनेक नाना प्रकारचे जन्मोजन्मीचे पाप एका नामाच्या चिंतनाला जायची ताकद आहे म्हणून तो सारा सारा विचार करा उठावटी आणि नाम जरा कंठी विठोबाचे
भजन करा.